पुरस्कार देखील महत्त्वाचे आहेत, कारण तिथूनही ऊर्जा मिळते. आपल्या पाठीमागे काही लोक ज्या पद्धतीने असतात, प्रशंसा करणारे पण असतात, त्याचबरोबर कौतुक करणारे पण असतात. हे दोन्ही लोक आपल्याला अपेक्षित आहेत. मनोज, तुमचं मनापासून अभिनंदन आहे. अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते आपल्याला पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे. शिवनेरी भूषण पुरस्कार, यापूर्वी जुन्नर भूषण पुरस्कार 2013मध्ये, आणि 31 डिसेंबरला शिवनेरी भूषण पुरस्कार संस्कृत रत्न अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून. तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आत्ता लगेच मनोज बेल्लेकर यांचा आवाज ऐकूया. यापूर्वी प्रवीण गायकवाड यांचा आवाज तुम्ही ऐकला होता. प्रवीण कामेटकर आमच्या बरोबर आहेत, प्रशांत देखील आहेत. तर आता मैदानावरती सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण इथे आपण घड्याळामध्ये बरोबर 3:25 झालेत. दोन अत्यंत महत्त्वाचे मॅच आहेत, आणि या सामन्यामध्ये आता काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी येत आहेत समालोचक मनोज बेल्लेकर. धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद प्रवीणजी गायकवाड. याच्या अगोदर यांचा एक गोड आवाज या ठिकाणी अगदी आपण ऐकलात. ते प्रवीणजी गायकवाड होते, त्यांच्या समेत अगदी आपण पाहिलं तर काय नाव आहे तुमचं प्रशांत सर? प्रशांत आदवडे. मराठी हिंदीमध्ये मात्र एक खूप मोठा आवाज, आणि आम्ही नेहमी त्यांना एक म्हणत असतो की छोटा रिचार्ज बडा धमाका. आनंदवाडी त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं त्यांना, त्यांचा गोड आवाज. त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, आता परत एकदा मला वाटतं 28 जानेवारीला, त्याच्या अगोदर मला वाटतं 18पासूनच सुरू होती. मग 18 की 19 जानेवारीपासून आता परत एकदा आपण स्वर्गस्थी रतुंबा स्मृती चषक जो पाहणार आहोत, तिथेही गोड आवाज ऐकायला कदाचित मिळण्याची शक्यता. सुप्रीमो चषकामध्ये ज्यांचा आवाज अगदी आपण ऐकलेला आहे, शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे, आणि हा गोड आवाज सातत्याने अगदी आपल्याला ऐकायला मिळतोय. अशी कोणती क्रिकेटची स्पर्धा प्रशांत सर बाकी आहे आयुष्यातली की तिथं 10PL फक्त बाकी आहे? बाकी सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा निश्चितप्रमाणे सातत्याने करतात, आणि मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. काम बोलतं, बाकी काहीच नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही तिरस्कार या शब्द वापरला, पुरस्कार हा शब्द वापरला, पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कामामध्ये चमत्कार असेल तर पुरस्कार मिळले जातात, हे तितकंच खरं आहे. आणि खरंच तुमचं काम जर अगदी आपण पाहिलं तर खूप जबरदस्त होतं पाहण्यामध्ये. मी सगळ्या प्रेक्षकांना एक गोष्ट आवर्जून सांगेल की नेहमी दिवसाची सुरुवात प्रशांत आदवडे यांच्या आवाजातून होत असते, पण 4-5 दिवस नीट झोप पण नाही आहे या समालोचकाला. परंतु त्यानंतर तब्येत जरी खालवली असेल, पण त्यानंतर सुद्धा अगदी एकदा विडा हातामध्ये घेतला ना, एकदा ध्यास हातामध्ये घेतला की तो पूर्ण करावा लागतो, आणि त्यांचे मी कौतुक करेल. तर मॅचला सुरुवात होते, आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो सुंदर खेळला शतरक्षक चेंडूवरती असेल, आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव निश्चितप्रमाणे त्यांना पाहिल्यामध्ये ओम माळी, आणि त्याबरोबर विनायक नायकडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक चौधरी इथे गोलंदाजी मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी प्रशांत आदवडे सरांना विनंती असेल तर, त्यांची इच्छा असेल तर जॉईन आपण परत एकदा बसूया. थोडंसं मलाही बरं वाटेल. हिंदी मराठी कॉम्बिनेशन आपण सुरू ठेवू. प्रशांत आदवडे सर, आपका ही दिल से हम शुक्रगुजार. लगातार तीसरी मैच आपके साथ. या दरम्यान बॅकफुटला सरकत निश्चितच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु तिथे अगदी आपण पाहिले वाचला गेला फलंदाज. बिल्कुल थोड़ा सॉफ्ट टप के बाहर गेंद थी, और टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, और बैकफुट पर खेलने का प्रयास किया गया. पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे. और मनोज, जब आप पॉइंट पर खड़े होते हैं या स्क्वायरली की तरफ खड़े होते हैं तो आपको एक ही स्टंप दिखाई देता है, तो उसको टारगेट करना इतना आसान नहीं है, क्योंकि एक स्टंप था और टारगेट करने की कोशिश की, सफलता नहीं मिली है, और सिंगल के साथ बिल्कुल आगाज किया गया है. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला सरकला, आणि अगदी आपण पाहिलं त्याचं सरकण्याचं कारण पण आहे की उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो दिला गेलेला आहे. धाबांक धावसंख्या असेल 3 धावा. तुषार कनकाटे सर आपल्या समवेत आहेत, आणि इथे परफेक्ट यॉर्क, बॅट आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. क्रिकेट में फुटवर्क बहुत महत्वपूर्ण होता है. गेंद को एक बार फिर परखने की ज़रूरत होती है. अगर आप गेंद को नहीं परखते तो शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं होता. तो वही हुआ मैदान के अंदर.
बहुत बढ़िया गेंद थी, स्टंप के अंदर फिनिश किया और क्लीन बोल्ड कर दिया। बहुत इंपॉर्टेंट विकेट बिल्कुल इस वक्त अमित तबा गेंदबाज को। धाबरकती धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 3 धावा आहेत एकाड्याच्या मोबदल्यात. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर रवी किरण इथे मात्र फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहतोय ऑफला तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पण पाहतोय गोलंदाजमध्ये अभिषेक चौधरी तसा गोलंदाजी मार्कवरती आलाय. प्रशांत सर एक गोष्ट आवर्जून सांगितलं की या परिसरामध्ये प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस पहिल्यांदा या परिसरात मी समालोचन कोणत्या गावात केलं असेल तर ते गावाचं ना धानोर आहे. या दरम्यान आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. परंतु काय षटकार के चौकार आणि हा चौकार आहे. 4 रन. साऱ्या गगनात लवकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छा स्ट्रोक था बिल्कुल टप्पा खाने के बाद उछाल था और बाउंसर था, उसके ऊपर हुक किया इस गेंद को खूबसूरती के साथ और बॉर्डर के बाहर आगे खेला. अच्छा स्ट्रोक है खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया डीप स्टैक पर बाउंड्री लाइन के बाहर. मैककिनन पे स्ट्रोक. साऱ्या गगनात लवकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. वेळेला कारण अगदी आपण पाहिलं असं इकून पण वाटलं गेलं इथल्या बसणाऱ्या 12व्या खेळाडूंना समालोचक स्कोर सगळ्यांना वाटलं की तिथं खूप दूरवरती चेंडू पोहोचलाय. पण अगदी आपण पाहिलं की चेंडू एक टप्पा खात मैदानाच्या बाहेर जो पोहोचला गेला. चौकार आलाय. चौकाराच्या रूपाने आपल्याला धावसंख्या 15 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. या दरम्यान बॅकवुडला सरकला रूम बनवलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू सीमारेषेवर फरार. 4 रन चौकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. एक गोष्ट निश्चितप्रमाणे अगदी आपण प्रशांत सर सांगूया विनायक नायकोडे याच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्याच्या अगोदर रवी किरण शिरळ याच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार आले. 4 चेंडूवरती 4 चौकार आहेत. कमबॅक आहे टीमसाठी. आणि परत एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका. सक्सेसफुल बी आहे और ब्युटिफुल बी आहे. 4 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. मनोज पहले अगर देखें तो ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, बहुत खूबसूरत स्ट्रोक था बैकवुड पर पॉइंट क्षेत्र में टकाटक फटाफट स्क्वायर कट. उसके बाद में
बल्ला घूमा मैदान झूमा। क्या जबरदस्त स्ट्रोक था डिस्कवर लेग बाउंड्री के बाहर, एक दर्शनीय स्ट्रोक और ये 6 रन आए थे। अच्छी पारी खेल रहे बल्लेबाज विनायक। मला असं वाटतं की याच्या अगोदर जो आपण षटकार सांगितला होता तो खूप मनावर घेतला फलंदाजाने। या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आहे। अजून एक चौकार आलाय, 4 रन। विरुद्ध साऱ्या गगनात ललकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार। धापलकर धावसंख्या 29 धावा आहेत, अजून 2 चेंडू याचे बाकी आहेत। काय आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी विनायक नाईकडे। परत एकदा आपण पाहिलं चेंडू कॅपमध्ये खेळला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि एक सिंगल आरामात आली। अगदी आपण पाहिलं प्रशांत सर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकात पहिल्या षटकातील असणारे शेवटचे 2 चेंडू तिथे 2 चौकार आले। त्यानंतर जसं दुसरं षटक सुरू झालं पहिले 4ही चेंडू मैदानाच्या बाहेर पाडले, म्हणजे लगातार 6 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर पाडले, त्याच्यामध्ये 5 चौकार 1 षटकार अतिशय महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळाला। 30 धावा आहेत एकड्याच्या मोबाईलला। परत येता खोलबा टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चेंडू निर्धाव आलाय आणि बऱ्याच काय कालावधीनंतर इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला। षटक क्रमांक संपला जाईल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 30 धावा धापलकर या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतात। मी गोष्ट निश्चितप्रमाणे प्रशांत सर तुम्हाला आवर्जून सांगेल की इथला जो माहोल असतो हा खूप और असतो। इथे क्रिकेट जतन केलं जातं, इथे क्रिकेट सांभाळलं जातं आणि तुम्ही पहिल्यांदाच या परिसरामध्ये आलात, मला गॅरंटी आहे 11व्या पर्वात तुम्ही आलात, इथून पुढच्या आजूबाजूला जेवढ्या क्रिकेटच्या स्पर्धा येतील तुम्ही किती जरी बिजू शेड्यूल असेल आणि एखादा कॉल जर एखाद्या ऑर्गनायझर कमिटीचा आला तर त्या स्पर्धेला तुम्ही नाही म्हणणार नाही, कारण इथलं वातावरण खूप छान असतं। तुम्ही आलात या परिसरामध्ये आलात तर तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्ही वडू आणि तुळजापूरला एकदा जाऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन एकदा निश्चिंत घ्या, तुम्हाला जी एनर्जी येईल त्या आयुष्याला पूरक असणार आहे, जी इथल्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये आणि छातीमध्ये आहे। क्या बात है मनोज, थैंक यू वेरी मच, बहुत अच्छी बात आपने बताई। इस वक्त बल्लेबाजों की अगर बात करें तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट भी किया गया, दोनों बल्लेबाज सोच बहुत बढ़िया है, शॉट सिलेक्शन बहुत ही बेहतरीन है और पहले 12 गेंदों में 30 रन, मतलब बहुत ड्रीम स्टार्ट बल्लेबाजों के लिए हुआ है। फुल टॉस परत एकदा मिड विकेटला चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल, 1 धावा आली आणि एका धावसंख्येनंतर 31 वरती धापलक आपल्याला पाहिलं। एक गोष्ट आवर्जून सांगेल, सुरुवात चांगलं होणं गरजेचं आहे, ठीक आहे, पण त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही सुरुवात किती चांगली केली जरी तुमचा शेवट कसा होतो ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। एंड सगळ्यात महत्त्वाचा असतो। तुम्ही कधी कधी अगदी 6 बॉल 6ची मॅच 1 बॉल 6 बांधून शेवटच्या बॉलला षटकार जातो, तिथं ते होणं गरजेचं नाही। अगदी आपण पाहतो की तुम्ही शेवट कसा करताय, 2 ओव्हरला जरी 30 धावा असतील 6 ओव्हरचा स्कोर काय आहे हे महत्त्वाचं राहील। बिल्कुल आपने सही कहा कि आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते, लेकिन फिलहाल एक विकेट की तलाश होगी गेंदबाजों के लिए। दोनों बल्लेबाज सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, स्ट्राइक कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी बिल्कुल मौजूद है और डायरेक्ट हिट करने की कोशिश की है, लेकिन दोबारा देखिए इससे पहले वो पॉइंट का खिलाड़ी था, डायरेक्ट हिट करने का प्रयास, वहाँ एक ही स्टंप दिखाई दे रहा, अभी 3 स्टंप आपके सामने थे लेकिन फिर भी बात नहीं बनी है। अभिषेक चौधरी गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे। अगदी आपण पाहतोय धापलकर धावसंख्या आता 32 धावा आहेत, 1 फलंदाज या दरम्यान जो बाद आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सकाळपासून जर आपण पाहिलं तर सामना क्रमांक 5वा आहे। 5 मॅचमध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर 4 मॅचमध्ये अशा प्रकारची घटना घडली गेली आहे। पॉवर प्लेलाच फक्त धावा आलेल्या आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये, नंतरच्या धावा थांबल्यात। नो बॉल बीमर चेंडू फुल टॉस, तोही कमरेपेक्षा जास्त उंची पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवला जाईल, त्या दरम्यान 2 धावा, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय नो बॉलवरती या 2 आणि त्यानंतर आलेले एकूण 3 धावा, धापलक 35 आणि आता पुढचा चेंडू शिरूर प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा ठरली गेली 11 वर्ष सुपर डुपर हिट, आताचा चेंडू असेल फ्री हिट। उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट, खूप धमाकेदार असा खेळ मैदानावरती। आणि इथे मात्र वाईड बॉल, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे। म्हणजे हाही शब्द जो आहे ना आपलं कोण घेतं याच्यापेक्षा आपण कोणाचं काय उसनं घेतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हा जो आहे ना काय उघडा डोळे आणि पहा नीट, दत्ता पवारचा शब्द या तो पण शिरूर तालुक्यातलाच आहे। इथे यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, धापलक अगदी आपण पाहूया 36 धावा काढायच्या मोबाईलात। प्रशंसनीय गोष्ट मी आवर्जून सांगेल की आपल्याबरोबर कोण आहे याच्यापेक्षा आपण कोणाबरोबर आहोत हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं। आपण कोणाच्या बरोबर राहतो। या दरम्यान पंचाकडे अपील आणि 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 बॅटर आउट, धक्का क्रमांक 2। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही
शून्याला तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचं की उजव्या बाजूला ते आपल्या हातात असतं आणि आता इथे आपण बघितलं म्हणजे प्रत्येकाची किंमत ती वाढत जाते त्या पद्धतीनं आपली मानसिकता आणि विचार देखील महत्त्वाचा आहे. यावेळेला विकेट पाहिजे होती, ती विकेट आली. सर्वात महत्त्वाचं काही टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये तितका चांगला संपर्क झाला आहे, एज लागला आहे आणि विकेट किपरनं कोणती चूक केली नाही. कारण एक चांगली भागीदारी झाली आणि त्यानंतर ब्रेक थ्रू दिला गेला आहे. जसं तुम्ही म्हणालात की सुरुवात चांगली झाली परंतु फिनिश कोण करणार. 1-2 विकेट आल्या तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. कदाचित त्याची सुरुवात झाली मैदानावरती. सगळ्यात महत्त्वाचं इथे गोलंदाज जो अभिषेक जो आहे ना, तो अभिषेकने जे काय 2 चेंडू टाकलेत ना, म्हणजे नो बॉल पडला, नो बॉलच्या नंतर पुढचा चेंडू फ्री हिट आम्ही त्याच्या व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर एक पुढचा आम्ही फ्री हिट पाहिला ना, तो चेंडू जसा पडला होता तसा अजून एक चेंडू पुढचा टाकला आणि सेम चेंडू होता. पण अगोदर चेंडू काय बॅटला लागला नाही, कदाचित लागला जरी असेल पण फ्री हिट होतं, त्यामुळे फारसा अपील केलं गेलं नाही. आणि आत्ता अगदी आपण पाहिलं तर इथे अगदी रेग्युलर फेअर डिलिव्हरी होती आणि त्याच्यावरती तशाच प्रकारचा चेंडू ती आलेली विकेट अगदी आपण पाहिली. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट निबाटर मैदानाच्या मध्ये प्रमोद माळी आलाय. वाईट बॉल अभिषेक चौधरी आहे आणि आत्ता अगदी आपण पाहतोय अजून एक वाईट बॉल, म्हणजे इथे 2 वाईट आणि एक नो बॉल, त्या नो बॉलवरती 2 धावा, अशा आत्तापर्यंत 4 धावा अतिरिक्त इथे अभिषेक चौधरीने ज्या खर्च केलेल्या आहेत. 2-37 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न आहे आणि या दरम्यान आपण पाहतो 3 षटकात संपली. 37 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. मला एक आपण नेहमी सांगतो स्विचचा फटका आणि त्याबरोबर रिव्हर्स स्विचचा फटका, त्याच्यामध्ये 2 फटके जरी वेगळे वेगळे असतील पण ते पद्धत वेगळी वेगळी. अगदी आपण पाहिलं ते दोन्ही फटके वेगळे आहेत. म्हणजे स्विचचा फटका जर आपण पाहिलं तर राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन वाटतो आणि लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन वाटतो, अगदी स्टान्सच बदलला जातो. पण जर रिव्हर्सचा फटका असेल राईट हँड बॅट्समन राईट हँडच वाटतो, फक्त बॅट जे आहे त्याचं तोंड जे आहे ते फक्त लेफ्ट हँड असल्यासारखं वाटतं आपल्याला. आणि बॅटची ग्रीप आपण ज्यावेळेस पकडतो ती बदलतो का त्याचे हात ते देखील पाहिले जातात. तर मैदानावरती जो खेळ सुरू आहे अत्यंत महत्त्वाचा. आणि रिव्हर्सच्या पटक्याबद्दल तुम्ही सांगितलं तर जिस तरह से ये स्ट्रोक जो है ना जोखिम भरा भी होता है. अगर एक गेंद बल्ले के बीचों बीच लगती है, बड़ा स्ट्रोक आता है तो बिल्कुल अच्छी बात है, लेकिन रिवर्स से भी कामयाब नहीं होता ना तो परेशानी होती है. अभिषेक चौधरी ने बहुत बेहतरीन शानदार गेंदबाजी की है और प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बनाया. पहले 2 ओवर में 30 और उसके बाद में तीसरे ओवर में 7 रन. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. शानदार गेंदबाजी अभिषेक चौधरी की. 37 वरती दाबलं की 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 3 या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे संपलेलं आपल्याला जे पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाजीमध्ये राहुल डफळे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. पाहूया या दरम्यान अगदी राहुलचं स्वागत केलंय. समोरच्या बाजूला चेंडू सगळं प्रेक्षक गॅलरीच्या पलीकडे. षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. हमेशा कहा जाता है कि आप स्ट्रेट ड्राइव करते तो बल्लेबाज की गाड़ी पटरी पर आती है. जब सचिन तेंदुलकर वो स्ट्रोक खेलते थे बहुत मज़ा आता था. ये अलॉन्ग द कारपेट नहीं है, डाउन द ग्राउंड बिल्कुल लॉन्ग ऑन क्षेत्र में अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का. यहाँ से बल्लेबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाएगा. एक दर्शनीय स्ट्रोक. एक चांगला फटका आलाय कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा. इथे मात्र गोलंदाज पूर्णपणे तयारीत नव्हता, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की गोलंदाज तयारीमध्ये असतो आणि फलंदाजाचा स्टान्स थोडासा इकडे तिकडे झाला की गोलंदाज थांबतो. परत एकदा फुल टॉस. थोडासा मिसटाईम फटका आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. यावेळेस जेल आणि बॅट आउट. लॉस ऑफ 3 विकेट. इंटरनॅशनल स्कूल बेरणे फाटा बोल्हाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. मनोज 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या असतात जीवनामध्ये. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. हा फुलटॉस चेंडू तुम्ही वाया पण घालवला आहे आणि त्याचबरोबर विकेट आली. सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय, यावेळेला चौकार षटकार येणं गरजेचं होतं, तसं घडलं नाही. एक ओव्हरपिच चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर बॅट्समन डगआउटच्या दिशेनं फुलटॉस चेंडूवरती जो खराब चेंडू होता त्यावरती गोलंदाजाला विकेट मिळालेली आहे. नक्कीच. आणि त्याच्या अगोदर जो चेंडू ओव्हरपिच निश्चितप्रमाणे पडला, समोरच्या बाजूला खेळला होता आणि फुलटॉस जरी असेल पण तो कदाचित उजवेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. तो अगदी बॉडी लँग्वेजला नाही, जेणेकरून अगदी मिडविकेटला खेळता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारचे फुलटॉस चेंडू आहे, तुम्हाला अगदी प्लेअर कुठे आहे, खेळाडू कुठे आहेत, कोणती जागा रिकामी, रिक्त जागा कोणती, तिथे तुम्हाला मात्र मोठे मोठे फटके हे खेळावे लागतात. इथं 3रा फलंदाज बाद झालाय. 43 धावा आहेत. आणि आता नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद भंडारे.
यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजविष्टीच्या बाहेर निश्चितप्रमाणे व्हाईट बॉलचा इशारा. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडा गाव हा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय फलंदाजी करतोय. या दरम्यान मिडॉनला चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. त्या दरम्यान आरामात आलेली एक सिंगल आणि एका सिंगलची रुपये धापरकत धावसंख्या 45. षटक क्रमांक 4 चालू असताना प्रमोद माळी कॅप्टन या ठिकाणी अगदी आपण पाहू जो आता स्ट्राईकला असणार आहे. कॅप्टनकडून मात्र कॅप्टन इनिंगची अपेक्षा आहे. कॅप्टन इनिंग मात्र त्याच्याकडून कशा प्रकारे खेळली जाणार आहे ते पाहायला खूप मजा येईल. या दरम्यान परत येतो खुलबा टप्प्याचा चेंडू मिड विकेटला चेंडू पोहोचलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजीने सातत्याने होतीये. राहुल डफळ कॅप्टन आहे म्हणजे एक कॅप्टन फलंदाजी मार्क करतोय आणि एक कॅप्टन जो आहे जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना सुद्धा पाहायला मिळते आणि कॅप्टन अतिशय अप्रतिम कामगिरी करतायत. घनोबा वॉरियरचा कॅप्टन हा थोडासा चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय असं मी म्हणायच्या अगोदर त्याने एक वाईट पण टाकलाय. कभी कभार आप एक बार फिर सराहना करते हैं तो ज़्यादा और कॉन्फिडेंस हो जाता है, ज़्यादा करने की कोशिश और इसीलिए गेंद काफ़ी ऑफ टाइम के बाहर चलेगी. वाइट बॉल 47 रन 3 विकेट को नुकसान पर. हो या दरम्यान अगदी आपण पाहतोय प्रकी यार्क करण्याचा प्रयत्न होता. वाईड यार्कर म्हणूया आपण कारण फलंदाज रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही हा निश्चितच अगदी आपण पाहतोय. हा गोलंदाजाचा प्रयत्न आहे आणि रेंजमध्ये चेंडू जर नसेल तर इथे मिलाप निश्चितप्रमाणे होणार ना बॅटचा ना बॉलचा निश्चितप्रमाणे. परत एकदा फुल टॉस होता परंतु गॅपमध्ये खेळलाय. गॅप खूप मोठा आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय एक सिंगल तर आहे आणि एका सिंगलवरतीच समाधान मानावं लागले. 4 ओव्हर संपल्या 48 धावा आहेत आणि 3 विकेट निश्चितप्रमाणे इथं पाहायला मिळाले. 2 ओव्हर 30 4 ओव्हर 48 एक विकेट बहुत महत्वपूर्ण होता. जो विकेट मिला उसके बाद में कमबैक किया. खास करके मैं तारीफ करूंगा राहुल को जिस तरह से राहुल डफले ने गेंदबाजी की है और पहली गेंद पर सिक्सर आया था छक्का आया था उसके बाद में इन्होंने विकेट भी लिया और आउट ऑफ द मतलब अच्छी गेंदबाजी. जब यॉर्क लेन की गेंदबाजी होती है ना तो बैट्समैन इतना बड़ा नहीं आता बैकलिप का ज़्यादा इस्तेमाल नहीं होता. अगर आप थोड़ा सा भी या मिस टाइम करें मतलब एक बार फिर अच्छी तरह से गेंद को नहीं परखते तो गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं होता. तो राहुल बहुत बढ़िया कमबैक. पहले 2 ओवर बल्लेबाजों के 2 ओवर गेंदबाजों के हैं. अब आने वाले 2 ओवर की कहानी मनोज किसके साथ जाएगी कौन अच्छा प्रदर्शन करेगा वो देखना बहुत दिलचस्प है. नक्की चांगलाच सामना होणार आहे कुठल्या प्रकारची शंका नाही कारण दोन्ही संघांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायला संधी मिळाली. वेटिंगला खूप साऱ्या टीमा होत्या की आम्हाला संधी मिळावी पण अगदी आपण पाहतो की शिरोळ तालुक्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावं सातत्याने अगदी आपण पाहतो प्रीमियर लीगच्या माध्यमातून पंचायत समिती गणातील संघ खेळताना पाहायला मिळाले. जिल्हा परिषद गटातील संघ खेळताना पाहायला मिळाले. एक गाव एक टीम अशा प्रकारचं फॉर्मॅट अगदी आपण आप्पा अशी कुठली जागा नाही की त्या आप्पांनी कुठल्या एरियामध्ये फॉर्मॅट वापरलेलं नाही. तुम्ही पहा सभापती चषक आपण घेतले जिल्हा परिषद करंडक आपण घेतलेला आहे. शिरोळ प्रीमियर लीगचं आयोजन निश्चितप्रमाणे आप्पा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय बाईकवर पण एक सिंगल आली 49 धावा. विजय या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज विजय. चांगला गोलंदाज म्हणण्यापेक्षा एक चांगला प्युअर ऑलराऊंडर म्हणूया चांगला फलंदाज. राजकरंडक ज्या सुरुवातीला जातो पीटीपीएलच्या अगोदर पीटीपीएलचं नाव राजकरंडक होतं त्या स्पर्धेमध्ये आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे विजयवरती आक्रमण चेंडू बसते सीमारेषेच्या बाहेर शका. बहुत समय के बाद मनोज एक बड़ा स्ट्रोक आया. अच्छी बात क्या थी गेंद की तरफ आए बल्लेबाज. पैसे को कोबी की तरफ जाना पड़ता है. गेंदबाज एक बार फिर गेंदबाजी कर रहा है तो बल्लेबाज को गेंद की तरफ एक बार फिर जाके बल्लेबाजी करनी पड़ती है. तो ये अच्छा स्ट्रोक था. प्रेशर रिलीज करने वाला छक्का आया. एक बार फिर मैच में कमबैक करने का प्रयास कर रहे हैं. बॉल मिळेल का तिकडून पा मिळेल मिळेल थांबा. पलीकडच्या बाजूला कंपनीच्या आवारामध्ये निश्चितप्रमाणे चेंडू जाऊन जे पोचला आणि पलीकडच्या बाजूला जर अगदी आपण पाहिलं तर महिला वर्गामध्ये एक आमची आजी निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी आहे आणि बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि मनापासून धन्यवाद. आणि चेंडू फेकला नाही आजीने. नातवाने हात पुढं केलाय ना आजी मला एक चॉकलेट पाहिजे तर आजीने असं टाकलं नाही धर बाळा तुला हातात. हे संस्कार किंवा ही संस्कृती अजूनही आहे ती लिहिण्याचा निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. तुम्ही काही काही गोष्टी आपण खूप ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाला आनंद असतो तो घेता आला पाहिजे त्यातून काहीतरी शिकता आला पाहिजे.
इथं खूप सारं शिकायला मिळालं आजीकडून. इथे फुलटॉस परत एकदा समोरच्या बाजूला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून सटकलाय. छेरन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. मनोज, पहले ओम माली ने प्रभावित किया था प्रमोद माली मैदान के अंदर. बहुत अच्छी पारी खेल रहे, शानदार शॉट सिलेक्शन, और सबसे अच्छी बात है आगे आकर खेल रहे, आगे आकर गेंद को ड्राइव किया बहुत खूबसूरती के साथ. गेंद को चली गई लॉन्ग ऑन क्षेत्र में, खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका. 3 शॉट जो प्रमोद के थे वो कमाल के थे. एक मिड विकेट पर, उसके बाद में गेंद को डाउन द ग्राउंड खेल दिया था. उसके बाद में आपने सिंगल लिया, सेंसिबल बुद्धिमानी वाली क्रिकेट बल्लेबाज द्वारा. प्रेशर रिलीज हुआ है. मैग्निफिसेंट बैटिंग बाय प्रमोद माली. या दरम्यान परत एकदा फुलटॉस सातत्याने अगदी आपण पाहतोय. म्हणजे फुलटॉस चेंडू जे टाकले जातात कदाचित जाणून बुजून अशा प्रकारचे फुलटॉस मला वाटतं टाकले जातात. कारण प्रशांत सर आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडूवरती इतके मोठे आघात होताना पाहिले मिळाले नाहीत. म्हणजे ज्या ताकदीने आपण बऱ्याचशा प्रोफेशनल टीमच्या फलंदाज आपण पाहिलेत ना, खूप आक्रमक असतात. पण इथं व्हाईट बॉल येताना पाहिलं मिळेल. पण फुलटॉस चेंडूवरती ज्या प्रकारचे फटके इथे येणं गरजेचं आहे ना, ते फटके प्रशांत सर पाहायला मिळत नाही. यार एब्सोल्युटली राइट. बिल्कुल, इससे पहले वो फुलटॉस पर विकेट आया था, और अभी वो 2 फुलटॉस खेलते थे, उसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. एक आक्रमकता कशा प्रकारे असावी. तर डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव तर आरामात आली, आणि एका धावसंख्येनंतर इथे धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 65 वरती. 5 ओव्हर संपल्या, 3 फलंदाज या दरम्यान बाद आहे. पण 65 बनवत असताना अतिरिक्त 8 आहेत, एक्स्ट्रा 8 आहेत 65 मध्ये. मिस्टर एक्स्ट्रा बिल्कुल बहुत ज़्यादा है, और एक बार फिर थोड़ा सा अनुशासन को खो दिया था, तो इसके कारण ज़्यादा मिस्टर एक्स्ट्रा है. लेकिन फिलहाल प्रमोद माली, क्या ज़बरदस्त बल्लेबाजी. जिस तरह से मिड विकेट की तरफ एक अच्छा स्ट्रोक था, आगे आए, एक बार फिर डाउन द ग्राउंड अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल आगे आए फ्रंट फुट पर. टेनिस क्रिकेट में मनोज कम्बार हमने देखा कि फ्रंट फुट पर बल्लेबाजी होते हैं, ज़्यादा आप देखें तो बैक फुट पर क्रीज के गहरे में बल्लेबाजी होते हैं. लेकिन मैं प्रशंसा करना चाहूँगा एक ओम माली जो अच्छा कर रहे हैं, अब प्रमोद माली एक बार इस पार्टी में ज्वाइन हो चुके हैं, बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 3 चीजों की आज चर्चा होने वाली. एक शिरू प्रीमियर लीग, दूसरा प्रमोद माली और तीसरा है ओम माली. बिल्कुल, बाहुबली में कटप्पा, शिरूर प्रीमियर लीग की अगर बात करें तो अप्पा, और गेंदबाज का टिप्पा आपको नहीं भूलना है, नहीं भूलना है, बहुत इंपॉर्टेंट चीज़ें हैं. सिरसा चैंपियन ट्रॉफी पहली बार हुई थी, उस गांव का नाम था पिंपळगाव टप्पा. यस. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणे. शेवटच्या षटकात राहुल ढफळ या दरम्यान अगदी आपण पाहतोय कॅप्टन, आणि समोरच्या बाजूला कॅप्टनच आहे प्रमोद माळी, कॅप्टन टू कॅप्टन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय गुडघाचा जमीन तो टेकावला होता, आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले मिड विकेटला चेंडू खेळलाय, आणि त्या दरम्यान 2 धावा आरामात येताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावासंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 67 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. आणि षटक क्रमांक 6 शेवटचं 5 चेंडू यायचे बाकी आहेत. हे 5 चेंडू अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागेल आता प्रमोद माळीला. त्याबरोबर अगदी आपण पाहतोय राहुल ढफळला. या दरम्यान परत एकदा लॉंग ऑनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती, आणि एक टप्पा का चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. साऱ्या गजरात लवकर संस्कृती डेव्हलपर्स आता हाताचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. शर्मन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे की अगदी आपण पाहतो की गॅपमध्ये चेंडू खेळले जात आहेत. इथं परत एकदा फुल टॉस आहे, परंतु इथे फुल टॉस चेंडूवरती थोड़ा सा खेल रुकने वाला है, बिल्कुल रुकने वाला है. फुल टॉस गेंद थी, ऑनसेट पर खेलना चाहते थे. फुल टॉस गेंद थी, क्या वो कमर के ऊपर है, बीमर गेंद, वो देखा जाएगा. इंपॉर्टेंट मुकाबला शिरूर प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. 1 लाख की नकद राशि और कुछ सिरे ट्रॉफी चैंपियन बनने वाली टीम के लिए. मानसिंह भैया पाचुंदकर, शिरूर आंबेगांव राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष, उसके साथ श्रीकांत उर्फ बबलूबा पाचुंदकर, उपसरपंच
राजनगांव गणपति हमारे स्पॉन्सर। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। सेकंड प्राइज 51,000। प्रसिद्ध वकील सुधीर काका ढमडेरे, उद्योजक तळेगाव ढमडेरे, त्यानंतर आदरणीय युवराज बापू दरेकर, उपसरपंच सणसवाडी यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचा पारितोषिक प्रायोजित करण्यात आलेला आहे। और सबकी निगाहें बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं तो स्टूडियो की तरफ है। क्या वो बीमर गेंद है या नहीं, देखने वाली बात। इस फेयर डिलीवरी और प्रमोद माली की बहुत अच्छी पारी समाप्त हुई है। शानदार बल्लेबाजी की, लेकिन मनोज एक बार वही कहानी, फुल टॉस गेंद पर ये इनिंग का मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विडो इंटरनॅशनल स्कूल, बेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। अगदी आपण पाहिली तर तू जेवढ्या वेगाने पुढे गेला तेवढ्या जोरात चेंडू आला, त्यामुळे कदाचित आपल्या भाषेत अगदी आपण सांगितलं ना तर इकडं नेहमी अक्षद चेंडू झेपला नाही असं आपण म्हणूया, फलंदाज आला आणि त्याच्यामुळे कदाचित ही विकेट त्याला पाहायला मिळाली। खूप चांगले शब्दप्रयोग तुम्ही केलात, कारण प्रत्येक भागामध्ये एक वेगळी विशिष्ट भाषा असते आणि त्याचा पगडा प्रत्येक ठिकाणी असतो। तर झेपला नाही, खरोखर झेपला नाही, ऑफ टाईमच्या थोडासा बाहेर पड होता आणि त्यामुळे मोठा फटका आलेला नाही आहे। एक चांगला निश्चितप्रमाणे चेंडू टॅप केला, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली, 4 बाद 72 धावा निश्चितच अगदी आपल्याला पाहायला मिळतात। एक गोष्ट सांगेल प्रशांत सर, तुमच्यापेक्षा वयाने मी लहान आहे, पण जेवढं झेपून तेवढंच असावं। क्षमतेच्या पेक्षा जास्त धावल्यानंतर देखील दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दम असायला लागतो। तर निश्चित खूप चांगली गोष्ट आहे, या ठिकाणी त्याचंही वर्णन केलं। मैदानावरती जाऊया, सामना देखील रंगतदार सुरू आहे। 73 धावा आहेत, 4 गाड्यांच्या मोबाईल, एक वाईड बॉल आला होता आणि या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पोहोचला कव्हरला आणि 3 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। क्षेत्ररक्षण पर्यंत थोडंसं खराब तर होताना पाहायला मिळतंय आणि 2 धावा येतील, आपल्या 2 ने पुढे जाईल। 75 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबाईल यामध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज तयार आहे। या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू गॅपमध्ये परत एकदा खेळला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु चेंडू शरीराच्या सने अडवला गेलाय। त्या दरम्यान 2 धावा तर येत आहेत। या 2 धावा संख्येनंतर तिसरीचा प्रयत्न होणार आहे का? हो, प्रयत्न केला आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली, कारण शेवटचा चेंडू होता, त्यामुळे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विडो इंटरनॅशनल स्कूल, बेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। इथं अगदी आपण पाहतोय इथे तिसरी धाव घेत असताना शेवटचा चेंडू होतं, त्यामुळे धोका थोडासा पत्करलाच गेला, कारण इथे चेंडू नाही हातामध्ये आला तर कदाचित 1-2 धावा अतिरिक्त मिळतील म्हणून प्रयत्न केला, पण 2 धावा येतील। तिसरी धाव घेत असताना इथं फलंदाज बाद झाला आणि टोटल स्कोर जर आपण बनवले गेले 7 अर्थात 77 धावा या ठिकाणी बनवले गेलेले आहेत आणि टोटल स्कोर 77 बनवल्यानंतर 78चा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे आणि तशी प्रकारची कामगिरी जर आपण पाहिली, टोटल स्कोर जर आपण या ठिकाणी जर पाहिला 77 बनवत असताना खूप मोठी कामगिरी निश्चितप्रमाणे होताना आपल्याला जे पाहायला मिळाली। आणि आपण जर पाहिलं तर ओम माळी हा लवकर बाद झाला, 53 बाद, 1 धाव त्यांनी निश्चितप्रमाणे बनवली 2 चेंडूमध्ये। डाव सांभाळत तिथून पुढे 10 चेंडू खेळला, 23 धावा त्यांनी बनवल्या, 1 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले। त्यानंतर रवी किरण याची कामगिरी जर अगदी आपण पाहिली तर रवी किरणने निश्चितप्रमाणे 15 धावा बनवल्या 8 चेंडूमध्ये, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आला। प्रमोद माळीने खूप जबरदस्त कामगिरी केली, 9 चेंडू 21 आणि त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आला। प्रसाद रनआउट होताना पाहायला मला शेवटच्या चेंडूवरती 7 चेंडू 7 आणि त्यानंतर अगदी करण पेंढारकर नाबाद होता, 1 चेंडू 1 धाव। पण या 77 मधल्या 9 धावा ज्या आहेत ना, ह्या 9 धावा अवांतर आहेत। या 9 पैकी 7 धावा जर आपण पाहिल्या तर त्या वाईड आहेत, 1 नोबाल आहे आणि 1 22 रुपये धाव निश्चितप्रमाणे त्यांना पाहायला मिळाली। अभिषेक चौधरीची कामगिरी आपण पाहिली, 2 षटक 18 धावा 2 विकेट। श्रेष्ठ कामटे 1 षटक 19 धावा, थोडासा महागडा आहे। राहुल डपळ 2 षटक 23 धावा पण 2 विकेट घेताना पाहायला मिळाला आहे आणि विजय डपळ 1 षटक 16 धावा खर्च करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिली विकेट 3 धावा होत्या,
त्यावेळेस अगदी आपण पहिली विकेट आली, फॉलोअप विकेटचा विचार केला तर त्यानंतर दुसरी विकेट झाली, दुसऱ्या विकेटसाठी 33 धावसंख्येची भागीदारी झाली, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर आपण पाहिलं तिसरी विकेट 43वरती आली चौथ्याच ओव्हरमध्ये 3.2 षटकं पूर्ण झाली असताना, आणि तिथं जर आपण पाहिलं तर 7 धावसंख्येची भागीदारी, पण चौथ्या विकेटची भागीदारी आहे ना ही अतिशय महत्त्वाची ठरताना पाहायला मिळाली आणि चौथी विकेट 71वरती येताना पाहायला मिळाली. देखिए दो महत्वपूर्ण चीज़ें मैं आपको बताना चाहूँगा. अभिषेक की बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी रही है, और प्रमोद माली की बल्लेबाजी कमाल की, बहुत बढ़िया बल्लेबाजी. 233 का स्ट्राइक रेट है, 21 रन बनाए, और जो इनका खेलने का तरीका था, मतलब एक बार फुटवर्क बहुत अच्छा था, आगे आकर खेल रहे थे और उनको फ़ायदा भी मिला. कम बार टेनिस क्रिकेट में फ्रंट फुट पर बल्लेबाजी होती है, तो बस स्टार्ट विनायक ने अच्छा किया था, इनका शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था, 23 रन बनाए. तो ये जो कॉन्ट्रीब्यूशन प्रमोद और विनायक का, इनके बदौलत टोटल स्कोर बन गया 77, 5 विकेट के नुकसान पर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांनी 19 चेंडू खेळलेले आहेत आणि दोघांनी 19 चेंडूमध्ये 44 धावा बनवल्या आहेत. 77 पैकी 9 धावा अवांतर आहेत आणि 44 धावा 19 चेंडूमध्ये ह्या दोघांच्या आहेत. बिल्कुल. और दूसरे विकेट के लिए बहुत महत्वपूर्ण साझेदारी थी, चौथे विकेट के लिए बहुत महत्वपूर्ण साझेदारी थी. टेस्ट क्रिकेट खेले, वनडे ओडीआई खेले, 2020 खेले या 6 ओवर का मैच खेले, साझेदारी बहुत महत्वपूर्ण. जब साझेदारी बनती है तो अपोनेंट टीम के लिए बहुत दिक्कत आती है. जब विकेट गिरे तो वो बहुत महत्वपूर्ण 2 ओवर थे, तीसरा और चौथा ओवर, जहाँ बहुत अच्छा कमबैक किया गया था गेंदबाजों की तरफ से. फिनिश बल्लेबाजों का बहुत बढ़िया रहा है. नक्कीच आता एवढंच आपल्याला पाहिजे की मॅचचा एंड कशा प्रकारे होणार आहे आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं पॉवर प्ले 30 धावा होत्या, पण पुढच्याच 4 ओव्हरमध्ये या 47 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. 77 याच्या अगोदरचा मॅचचा विचार केला तर अगोदर सुद्धा 77च होत्या, 78चा पाठलाग करायचा होता. आता सुद्धा 77 झालेल्या आहेत, 78चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि ज्यावेळेस अगदी आपण पाहिलं की ग्रामविकास प्रतिष्ठानचा संघ होता, ज्या संघाने 77 सुरुवातीला बनवल्या, 78 होऊ दिल्या नाहीत निंग्रदवाडी संघाला, आणि आता आपल्याला पाहिजे की आता परत यांनी 77च बनवल्यात, 78 होऊन देणार की नाही. निश्चितच 77 धाबा 1977 मध्ये आपण बघितलं आणीबाणी आली होती. आता इथे ती आणीबाणी इथे येणार नाही याची काळजी घ्या, कारण 78 धाबा करायच्यात. एकदा चेस नाही झाल्यात, परंतु क्रिकेटमध्ये असं नाही की एकदा चेस नाही झाल्यात म्हणून त्या 78 धाबा चेस होणार नाही आहेत. तुमची मानसिकता, म्हणजे आपण आता गणित मांडतोय, भूमिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे तिथे काय चौकोन, षटकोन या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे. परंतु दुसऱ्या बाजूला क्रिकेट तुम्ही खेळताय तर तुमचा दृष्टिकोन देखील तितकाच महत्त्वाचा असेल. 78 प्राप्त, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो देखना बहुत ज़रूरी. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं, और मनोज ये डू और डाई वाला मैच है. अगर यहाँ अच्छा खेलेंगे, बेहतर खेलेंगे, जीतेंगे तो आगे बढ़ने का मौका मिलेगा. अगर आप खराब प्रदर्शन करेंगे या हार सकते हैं तो एक बार फिर मैदान के बाहर जाना पड़ेगा. बहुत इंपॉर्टेंट मैच, शानदार खेल मैदान के अंदर. जीतने के लिए 78 रनों की ज़रूरत है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुँच चुके हैं. तर 77 झालेत, 78चा पाठलाग या ठिकाणी करायचा आणि 78 धावसंख्येचा पाठलाग ऐकण्यासाठी आपण गोड आवाज परत एकदा आपण ऐकूया प्रशांत आतोडे यांचा. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गैप ढूंढा, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, खबर बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए. पहली गेंद पर मिला मौका, जड़ दिया शानदार चौका. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका. पहिल्या चेंडूवरती प्रशांत सर जर आपण पाहिलं तर चौकार येतो ना, तर 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमकता पहिल्या चेंडूवरती आहे. सुरुवात खूप चांगली झाली आणि कव्हरला जो गॅप होता त्या गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. बिल्कुल सही, टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही बेहतरीन. बैकवर्ड चले गए, ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, लेकिन क्या कैच हो जाएगा, कैच तो नहीं हुआ. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, दूसरी गेंद पर दूसरा चौका, बहुत बेहतरीन. गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका. शॉर्टपिच चेंडू यावेळेस अगदी टाकला गेला होता, कारण अगदी आपण पाहिलं तर वायदस मिडॉनला एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो खूप दूरवरती उभा केला होता, आणि कदाचित तिथं मोठा फटका खेळत असताना तिथे क्षेत्राच्या हातात चेंडू पोहोचेल, पण खूप अंतर होतं, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता, हाताला चेंडू लागला होता, जेल होणं गरजेचं होतं, पण जेल सुटला आणि चौकार पण आला. इस लेवल में इस तरह का कैच आपको लपकने की ज़रूरत है, क्योंकि पहली गेंद पर चौकाया, आपने गेंद को नहीं रोका, कैच नहीं हुआ और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए चली गई है. और टिपा खाने के बाद बिल्कुल उछाल और थोड़ा रुक कर गेंद आई है. बल्लेबाज ऑफ स्टंप को कवर किया, गेंद को जाने दिया विकेट कीपर की तरफ. ओवर की बात कर तो ये पहले ओवर का खेल और पावर प्ले चल रहा है. बल्लेबाज ओंकार और विजय मैदान के अंदर करण गेंदबाजी कर रहे हैं.
1 for the over, 1 bouncer. इस बार अच्छी गेंद टपा खाने के बाद अंदर की तरफ आई, आउटसाइड पर घूम कर खेलना चाहते थे, दे घुमा के खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। स्कोर अगर देखें तो 9 रन बगैर किसी नुकसान के। दोनों वॉरियर्स और ग्राम विकास प्रतिष्ठान के बीच एक बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला करो या मरो वाला मैच है। आज का ये प्रतियोगिता का पहला दिन और आकाश में सफ़ेद बादल में देख रहा हूँ। स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो विजय के पास भी काबिलियत है। आकाश में सफ़ेद बादल आपको दिख रहे हैं, लेकिन मेरे नज़र से आप देख सकते हैं तो पिच के ऊपर बल्लेबाज जो है ये घने बादल है। शायद रोने की बरसात होने वाली, मुझे शायद ऐसा लग रहा है। देखते हैं, आने वाला समय बताएगा। प्रमुख गेंदबाज के तौर पर करण अपने बॉलिंग मार्फत तैयार। करण पेंढारकर स्ट्राइकर पर बल्लेबाज लेफ्ट हैंडर विजय, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बैकफुट चले गए बहुत खूबसूरती के साथ। इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया है, लेकिन आउटफील्ड क्या धीमा है, बिल्कुल देखना जरूरी है। आउटफील्ड थोड़ा सा धीमा है, बहुत ज़्यादा मिट्टी है, तो गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल नहीं हो रही है और उसका फायदा उठाया। ओवरऑल मनोज अगर देखे तो एक अच्छा शॉट था, बहुत ही बेहतरीन फील्डिंग हुई और यहाँ दोनों बल्लेबाजों ने विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 3 रन मुकम्मल किए हैं। खूप चांगल्या प्रकारची कामगिरी विजय आपण पाहत असतो की विजयची कामगिरी आपण पाहिली। मोठ्या फटके निश्चितच विजय खूप जोरदार खेळत असतो, पण त्याहीपेक्षा गॅपमध्ये चेंडू आणि तसं पाहिलं तर सुरुवात पॉवर प्लेमध्ये जबरदस्त करणारा एक जबरदस्त फलंदाजी करणारा हा विजय ढपळ आपण पाहत असतो। विजय आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहतोय तो आहे ओमकार। प्रमुख गेंदबाज के तौर पर करण अपनी बॉलिंग मार्फत तैयार। ओंकार अपने 9 के योग पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर ही किनारा लगा था, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछलता, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज। ये बहुत अच्छी गेंद थी। पहले ओवर का खेल 78 का लक्ष्य, स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। शुरू प्रीमियर लीग 2024 और 12 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त हुआ। यहाँ हमारे साथ मनोज जुड़ेंगे। मनोज, इंपॉर्टेंट मैच है, 78 रनों का लक्ष्य है और बगैर किसी नुकसान के आपने 12 रन बनाए। इस आगाज को आप किस तरह से देख रहे हैं? नक्की सुरुवात खूप चांगली, विकेट नाही आलेली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये सूर्यकिरण बिटवीन द विकेट सुद्धा आपण पाहिलं। 3 धावा एकदा पळून पाहिले, पहिल्या चेंडूची चौकार पण आलेला आहे, मिश्रण आहे। म्हणजे असं नाही की गोलंदाज फलंदाजपेक्षा भारी ठरला किंवा फलंदाज गोलंदाजपेक्षा भारी ठरला, मोठा फटका षटकार आलेला नाही। इथे डॉट डिलीट सुद्धा अगदी आपण पाहिली, काही शॉर्टपीच चेंडू पडले गेले, परफेक्ट बॅटवरती सुद्धा मिळू शकले नाहीत। आता फक्त 12 झालेले आहेत, पण इथून पुढच्या धावा बनवत असताना कष्ट घ्यावा लागतील, मेहनत करावी लागेल। इथं सहजासहजी या धावसंख्येचा पाठलाग होणार नाही, त्यासाठी इथं प्रयत्न विजयला करावे लागतील आणि ओमकारला करावे लागतील। पण ओमकार द रायझिंग स्टार इन शिरूर तालुका म्हणावं लागेल, एक जबरदस्त आहे। म्हणजे गणोबत वारी सध्या गणोबत चषक निश्चित पार पडला गेला, त्या स्पर्धेमध्ये 2 चेंडू 10 असताना याच ओमकारने एक षटकारी चौकार खेळत निश्चितप्रमाणे विजय मिळवून दिला होता। सातत्य खूप जबरदस्त आहे आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि त्या गावाचं नाव रोशन करण्याचं काम ओमकारने खूप मोठ्या प्रमाणात केलं। तर रायझिंग स्टार आहे आणि एक अनुभवी खेळाडू विजय खेळपट्टीवरती आहे, त्याच्यामुळे दोघांकडून जबरदस्त खेळ होईल यात कुठल्या प्रकारची शंका नाही। बिल्कुल, एक जो कैच छोटा तो वो बहुत महत्वपूर्ण था, अगर कैच लेते तो वह कहानी कुछ अलग हो सकती थी। ऑफ स्टंप के बाहर बहुत खूबसूरत स्ट्रोक है, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया है, टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट, गेंद बॉर्डर के बाद 4 रन। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। टकाटक आणि त्यानंतरचा एक चौकार आपण जो पाहिला स्क्वेअर कट आणि धावफलक पाडलाय पटापट चौकाराच्या रूपाने स्क्वेअर कट। मी मगाशी सांगितलं की स्क्वेअर कट खेळण्यात किंवा सर्कलमध्ये जी फलंदाजी आपण पाहतो ना ती विजयची खूप आक्रमक आहे आणि तो फटका आम्ही पाहिला आता एक सूर्यप्रकाश दोन्ही षटकांची सुरुवात चौकाराने झाली एका जागेवर। बिल्कुल सही, बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर। इस बार ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। इस वक्त अगर देखें तो विजय का इंजन बिल्कुल गर्म है, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। फलंदाजाच्या स्लॉटमध्ये चेंडू निश्चितप्रमाणे आला आणि पलीकडचा चेंडू आपण पाहिलं ना, पलीकडचा प्लॉट खाली होता, तिचे मात्र षटकार येताना पाहायला मिळाला। अगदी आपण पाहिलं प्रशांत सर मैदानाच्या आतमध्ये विजय
तुम्ही पहा इतरत्र कुठेही विजय बरोबर तुम्ही चर्चा केली, विजय खूप तूल म्हणजे त्याला असं म्हणावं लागतं विजय थोडेफार पैसे घे पण आमच्याशी बोल, कमी बोलतो पण बॅट खूप भयानक बोलतोय हे दाखवून देतोय. जबरदस्त कामगिरी. बिल्कुल आपने सही विश्लेषण किया, बहुत बहुत अच्छी तरह से बल्लेबाजी वो कर रहे हैं. ऑफ्टन के बाहर कट करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद शरारत करती हुई चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. 22 रन बगैर किसी नुकसान के निखिल ढोरे गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की बात कर तो बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. अभी तक 3 चौके और 1 सिक्सर और दोनों बल्लेबाजों ने बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. एक सिक्के के मनोज 2 पहलू होते हैं. बल्लेबाज अगर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं तो वह गेंदबाज भी कहाँ कम है. बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है. निखिल डोरे इस ओवर में कमबैक करने का प्रयास कर रहे हैं. 22 पर रन, 26 गेंदों में 56 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ऑफ टप के बाहर गेंद और वाइट बॉल. वाइट बॉल का इशारा. मिस्टर स्टास इस रन से क्या स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन बगैर किसी नुकसान के. एक मुकाबला मैदान के अंदर है. धनुबा वॉरियर्स और ग्राम विकास के बीच एक अच्छा पैटर्न देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. विजय प्राप्त 13 पर के 5 गेंदों का सामना किया है. निखिल की अगली गेंद इस बार थोड़ी लेग स्टंप की तरफ गेंद है. ऑन साइड पर बिल्कुल कला के साथ मोड़ना चाहते थे. विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया. अंपायर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया 25 रन बगैर किसी नुकसान के. 26 गेंदे और 53 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और पहले ओवर के बाद रन संख्या अगर देखें तो पहले ओवर के बाद दोनों की तुलना की जाए तो 11 रन बने थे 1 विकेट के नुकसान पर और 12 रन बनाए. अभी देखिए यहाँ 12 रन बने हैं धनुबा वॉरियर्स पहले ओवर के बाद. पहले ओवर की कहानी दोनों ने दरिकरवाड़ी की टीम है मैदान के अंदर. दूसरी तरफ से अगर देखें तो ग्राम विकास प्रतिष्ठान वाड़ागांव. स्ट्रोक अच्छा, खूबसूरत स्ट्रोक है. टाइमिंग बेहतरीन, गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. ओम माली ने बॉडी रन पर अच्छी फील्डिंग की है. स्कोर 26 रन बगैर किसी नुकसान के. चांगलं क्षेत्ररक्षण ओमचं या ठिकाणी पाहिलं आणि ओमला एक टोपण नाव आहे या टीममध्ये, आयकॉन म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही एखादा चांगलं काम केलं ना तर तुम्ही कोणाचे तरी आयकॉन होता, कोणाचे तरी आयडॉल होता. हे होणं गरजेचं आहे आणि ते ओमने करून दाखवले. शिरसा चॅम्पियन ट्रॉफी, त्या सेमीफायनल खेळलेले 3 षटकार, त्यानंतर झालेली शिरूर तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी आणि शिरसा चॅम्पियन ट्रॉफी जशी शिरूर तालुक्यामध्ये आली नाव झालं. इस बार अच्छा स्ट्रोक है. मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया है. 1 बाउंस, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. ललकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. 2 ओवर के बाद 30 रन और तुलना जरूर करेंगे. 2 ओवर के बाद देखिए जवाबी हमला हुआ है, मतलब मैच बराबरी पर है. 2 ओवर में 30 रन, 2 ओवर में 30 रन, 2 ओवर में 30 रन. देखिए पहले ओवर में 11 रन आए थे. दूसरी तरफ से अगर देखें तो दूसरे ओवर में यहाँ 30 रन, मतलब पहले ओवर में 12 और यहाँ मैच बराबरी पर है. 2 ओवर के बाद 30 रन. इंटरेस्टिंग मैच है और कमाल का मैच. जैसे कि आपने बताया ओम माली के बारे में बहुत बढ़िया तरीके से अच्छा प्रदर्शन किया. उनके लिए एक पेट नाम भी आया है आइकॉन. आइकॉन आइडॉल बनना बहुत ज़रूरी है. उदाहरण देना बहुत आसान है, उदाहरण बनना बहुत मुश्किल. तो बहुत अच्छा काम किया है, लेकिन मैच बराबरी पर चल रहा है. अच्छा मुकाबला. विशेष म्हणजे आपण लोकांचे स्टेटस पाहण्यापेक्षा लोकांनी आपले स्टेटस पाहणे गरजेचं आहे. यस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, आम्ही 12 प्ले, तुमचं नाव साईराज आमच्या बरोबर आहे. आम्ही एक गोष्ट पाहिली, कामामध्ये आपण किती तत्पर असलं पाहिजे. माझं फोकस कशावरती आहे हे सगळं. कॅमेरामॅन रोहन होता, रोहनच्या अगदी शेजारी चेंडू होता, पण एक लक्ष त्याचं आहे, समोरच्या खेळाडूपासून आपला कॅमेरा हटवायचा नाही. त्याचं लक्ष फक्त कॅमेरापासून त्या खेळाडूपर्यंत होतं आणि त्यांनी किती जरी प्रयत्न केला क्षेत्ररक्षण झाले, माझा बॉल मला द्या, मी सगळं शेजारच्याला सांगितलं, पण लक्ष कॅमेऱ्यावरती असणं सगळ्यात गरजेचं आहे. ह्याला माइंड सेट मानतात आणि ते रोहनचं पाहिलं मला कॅमेरामॅन. बिल्कुल बहुत अच्छा कंसंट्रेशन था. 31 बगैर किसी नुकसान के और हमारे कैमरन बिल्कुल खिलाड़ी भी रहे हैं और शानदार, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर. ओंकार 11 पर खेल रहे हैं, विजय 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओम माली अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. सामना अगदी बरोबर आहे. 2-2 पहिल्या पॉवर प्लेचा दोन्ही टीमचा विचार करा, 30-30 धावा आहे. खूप सुरुवात आहे दोन्ही संघांची. आपण या गोष्टीवरून अगदी समजू शकतो. आता पूर्वीचं क्रिकेट राहिलेलं नाही प्रशांत सर. इथं काही पूर्वीचं जर तुम्ही 5-6 वर्षापूर्वीचं 8-10 वर्षापूर्वीचं क्रिकेट जर आठवलं गेलं, ठराविक काही संघ, ठराविक काही खेळाडू होते, त्यांचा दबदबा होता. पण आता तसं राहिलेलं नाही. प्रीमियर लीग आल्यात, सराव वाढला गेला, प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट. कित्येक प्रीमियर लीगमध्ये आपल्या संघाने नाव रोशन केले. त्याच्यामुळे इथं आपण सांगूच शकत नाही की नक्की कोणता संघ कोणत्या संघावरती कधी बाजी मारेल म्हणून.
इसका एक बार फिर स्पेशल उदाहरण मैं आपको एक बार फिर बताना चाहूँगा। इसी मैदान पर ओम माली और पप्पू तोड़कर के बीच जो बैटल था, ऐसा नहीं कि पप्पू तोड़कर काबिलियत वाले खिलाड़ी नहीं, लेकिन एक नौजवान ने उनके खिलाफ बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था। 4 चेंडू डॉट होती थी बिल्कुल। लागोपाठ। 32 रन बगैर किसी नुकसान के। चर्चा तो जारी रहेगी। इस वक्त ओंकार 11 पर केंद्र है, विजय ने 8 रन बनाए। ओम माली अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। तीसरे ओवर का खेल, 78 रनों का लक्ष्य। आगे आकर गेंद को बहुत खूबसूरती के साथ उड़ाया, लेकिन क्या वो अच्छा टाइमिंग है? लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, इसीलिए बिल्कुल जब मैदान के अंदर बजती है ताली, सबको पता है मैदान के अंदर आए हैं ओम माली और विकेट टेकर गेंदबाज है। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विल्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। खूप उंचीवरती चेंडू होता। तुम्ही पाहिलं तिथं असे एक क्षेत्ररक्षक पाहिले मला करण पेंढारकर, की तिथे झेल घेत असताना कुठेही त्याचे पाय असे डगमगताना पाहायला मिळाले नाहीत। अगदी चेंडूवरती शेवटपर्यंत फोकस त्याचं पाहायला मिळालं। चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूपेक्षा थोडासा लांबवरती थांबला, कारण झेल घेण्याचं एक तंत्र असतं। तुम्ही अगदी चेंडू खाली थांबू शकत नाही। तुम्हाला झेल घ्यायचा असेल ना, तर चेंडूपेक्षा तुम्ही थोडंसं 1-2 फूट पाठीमागे असणं सुद्धा गरजेचं असतं। तिथे तो पोहोचला, अगदी आरामात झेल घेतला आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं। बिल्कुल, बहुत अच्छा कैच। जैसे कि आप बता रहे हैं कि इंडियन स्टाइल से आप कैच ले सकते हैं, ऑस्ट्रेलियन स्टाइल से कैच ले सकते हैं, लेकिन कैच लेना बहुत जरूरी। तरीका बहुत अच्छा था। ओम माली तैयार। इस वक्त अच्छी गेंद ड्राइव किया खूबसूरती के साथ। गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर अगर देखें तो 33 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। 20 गेंदें और जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। एक तरफ चौधरी मैदान के अंदर आए हैं, अभिषेक ऑलराउंडर खिलाड़ी है। विजय 18 पर इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। इस वक्त की गेंद ऑफ टाइम के बाद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही गेंद और बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए। क्या अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी। इस बंदे का भविष्य उज्जवल है। ओम माली 33 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 गेंदें और 45 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दोबारा ऑफ टाइम के बाहर गेंद टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। हरकत कर रहे, हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। 33 रन अगर देखें तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 1 विकेट बहुत महत्वपूर्ण आया है। चर्चा तो बिल्कुल मैदान के अंदर हो रही है। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, खिलाड़ी भी बिल्कुल चर्चा करेंगे, लेकिन ज्यादा चर्चा ना करें, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। हमारे साथ चर्चा करने के लिए मनोज है आपके पास। अभी भी 18 गेंदें शेष है और समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। मैच दोनों तरफ बना हुआ है। आपकी क्या राय है, आपकी क्या सोच है? तो प्रशांत आदोड़ी की भाषा में बोलना चाहूँगा मैं, सुबह की चाय शाम की चाय बड़ी करायला नहीं चाहिए। इथं अनुभवी खेळाडूंची मात्र चर्चा करावी लागेल। आता 18 जनवरी 45 बनवत असताना त्या बनवायच्या कशा आणि त्या रोखायच्या कशा, कोण कोणावरती राज करणार आहे ते मॅच संपल्याशिवाय कळणार नाही। पण स्टेजवरती ऋतुराज आलेत। ऋतुराज यांचं मी मनापासून गडी कौतुक करेल। कोण कोणावरती राज करेल माहिती नाही, स्टेजवरती ऋतुराज अरगुडे यांचं आगमन झालं, त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून। आणि पहिल्या दिवशी आजार झालेत, नाही तर आपण दुसऱ्या दिवशी विचारलं असं काल कुठे गेला होता। त्याच्यामुळे हक्काची माणसं आहेत आणि हा सगळा हक्काचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत। 18 चेंडू 45 आणि गोलंदाज मार्गावरती गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाज मार्गावरती गोलंदाज असेल इथे करण पेंढारकर, अनुभवी आहे, प्युअर ऑलराऊंडर आहे, लेदर खूप चांगल्या प्रकारे खेळतो। आणि आता समोरच्या बाजूला आपण पाहिले डावखोर याचा हा फलंदाज इथे कशा प्रकारची कामगिरी करणार आहे आणि असेल अभिषेक चौधरी। करण अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। ओह, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज जोरदार अपील कर रहे हैं। गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, लेग बाय का इशारा और ये 4 रन चौका। साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। इथं पहा ना, इथे लेग बिफरचं अपील निश्चित प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं, परंतु आपल्याकडे ती विकेटच नाही सगळ्यात महत्त्वाचं। आणि करण सातत्याने पंचांना सांगतो सर अगदी अगदी अपील खूप जोरदारात केलं गेलं, पण करणच्या त्या क्षणानंतर तो मोमेंट असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं। तुम्ही पहा हा मोमेंटो अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो मोमेंटो पाहायला मिळाला। आणि त्याच परिस्थितीमध्ये नंतर करणच्या लक्षात आलं की इथं अपील करून काही उपयोग नाही, दाद मिळणार नाहीये, चौकार आलाय आणि तो लेग बायच्यावर पड्या। चेहरे पर उनके मुस्कुराहट है, उनको पता बाद में चला कि एक बार फिर यहाँ लेग बाय का अब अपील भी करेंगे तो कोई फायदा नहीं होगा। 37 पर 1 ओवर चौथा प्रगति पर। इस बार अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी करण द्वारा। देखिए बल्लेबाज गेंदबाज के खिलाफ रन बनाना चाह रहे हैं, लेकिन करण रन कहाँ दे रहे, रन नहीं दे रहे। बहुत अच्छा अच्छा बैटल। समीकरण देखिए 16 गेंदें और 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए।
तुम्ही पहा म्हणजे याच्या अगोदर आपण अर्जुनदादा वनवे यांना पाहिलं होतं. एका बाजूला अर्जुन होतं, एका बाजूला करम पण आहे. आएंगे मेरे करण अर्जुन जरूर आएंगे. एक करम पण आहे आणि अर्जुन पण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. मैं यहाँ देख रहा हूँ क्या रन आएंगे तो एक बार फिर मैच बनेगा, मजा आएगा इस ओवर की अगली गेंद. और बढ़िया गेंदबाजी करण द्वारा सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक रहा. गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, खिलाड़ी यहाँ मौजूद है, केवल एक रन आया है इस ओवर की बात करें तो शानदार. जो चौका है उसमें गलती नहीं उनकी, विकेट कीपर को गेंद रोकनी थी और बहुत अच्छी गेंद थी स्टंप के अंदर, लेकिन उसके बाद में बिंदी के अंदर सिंगल. इंपॉर्टेंट ओवर है, प्रेशर बिल्कुल बन रहा है. 15 गेंदें 40 रनों की जरूरत है. रोचकता इस वक्त बरकरार है और दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं. आणि नक्कीच. आणि इथला जो प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही पाहिजे डिंगरजवळचा संघ जसा पराभूत झाला, थोडासा प्रेक्षक वर्ग आहे ती मैदानापासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळाला. पण आता धानोरचा संघ मैदानाच्या आतमध्ये, वाडागावचा संघ मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे या मॅचसाठी सुद्धा वेगळी गर्दी आपण पाहतो. इथे मात्र परत एकदा इष्टरक्षण थोडीशी चूक झाली आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक धावा पायच्या संधी चेंडू निश्चितप्रमाणे तो अडवलाय. एक सिंगल है. अच्छा ओवर का ड्राइव, बहुत सुंदर गेंदबाजी अभी तक करण द्वारा रही है. 39 एक विकेट के नुकसान पर 14 गेंदें और 39 रनों की जरूरत है. आधा लक्ष्य पूरा हुआ है, आधा आपको एक बार भी तय करना है, लेकिन रिक्वायर्ड रेट कहाँ चला गया. 16.71 के अवसर से आपको रन बनाने हैं इस ओवर में. अभी तक अगर देखें तो 6 रन आए, 4 गेंदों का खेल हुआ है. 14 गेंदें 39 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर किरण तैयार, एक तरफ अभिषेक चौधरी थोड़ा सा संघर्ष करे. 4 गेंदों में 2 रन. विजय की बात करें तो 10 गेंदों में 19, बहुत अच्छी पारी वो खेल रहे हैं, लेकिन चौधरी साहब थोड़ा संघर्ष कर रहे हैं मैदान के अंदर. टर्नमेंट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात. इस बार हवा में खेलते हुए अच्छा स्ट्रोक है, क्या बात है. जो करे सबकी मनोकामना पूरी वो है अभिषेक का चौधरी. गेंद बॉलिंग के बाहर, मच नीडेड 6. वंडरफुल बैटिंग. प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंटवर. सरपंच माननीय संदीपदादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. 13 गेंदों का खेल, 33 रनों की जरूरत है. ये बिल्कुल आगे गेंद थी, भाप लिया था बल्लेबाज अभिषेक चौधरी ने. 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 13 गेंदें 33 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर करण अपनी बॉलिंग मार पर तैयार. अच्छा बैटर मैदान के अंदर. फुल टॉस गेंदें कितनी आई और कितने चौके छक्के और कितने विकेट आए हैं. अब अभिषेक चौधरी बहुत निराश. और मनोज ये तीसरी बार हुआ है. एक छोटा सा ट्रांस लेते, उसके बाद में चर्चा जारी रहेगी. यू चले और शानदार भेट ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. विशेष करून आपण पाहिले ना मैदानाच्या आतमध्ये फुल टच चेंडूवरती फायदा घेता येत नाहीयेत. हो आपण सातत्याने पाहिले, याच्या अगोदर सुद्धा अगदी आपण पाहिले पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा फुल टच चेंडूवरती फायदा घेता आला नाही. आत्ता सुद्धा एक संधी होती, ज्यावेळेस 13 चेंडू 33चा सामना आहे, फुल टच चेंडू तुमच्या समोर आहे, तुम्हाला त्याच्यावरती मोठा फटका खेळणं आहे, संघ अडचणीत आहे. आता इथं तुम्हाला कॉलबॅकच्या राऊंड नाही ना, इथं तुम्ही पराभूत झालात तर स्पर्धेच्या बाहेर आहे. तुम्ही अशा स्थितीमध्ये आहात, इथं तुम्ही जेवढ्या चुका कमी करणार त्याचा फायदा स्वतःला पण, टीमला पण, गावाला पण निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळणार आहे. विकेट आली आणि आता समीकरण आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि बनवायच्या 33 धावा. देखिए एक यहाँ से जो मुकाबला चल रहा है तो डू और डाई वाला मैच है. आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते, आप तब हारते हैं जब आप गलतियों को दोहराते. बहुत एक बार फिर गलतियां होती है, सबसे होगी, लेकिन अब 12 गेंदें, यहाँ से गलती की कोई गुंजाइश नहीं है क्योंकि ये डू और डाई वाला मैच है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमें करे. एक तरफ आप देख रहे तो धनुबा वॉरियर्स, धनुरिबा दरिकरवाड़ी की टीम, और ये वाइट बॉल. जैसे कि हम बात कर रहे थे कि यहाँ से गलती नहीं होनी चाहिए, गलती होगी तो खामियाजा भुगतना पड़ेगा. एक टीम का जो हेलीकॉप्टर वो आपके घर की तरफ जाएगा. तो इसीलिए देखिए यहाँ से कंसंट्रेशन की बहुत जरूरत है. ओ फुल टॉस गेंद, फुल टॉस, इस बार फुल टॉस और परिणाम अच्छा है. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये लगा शानदार शानदार दमदार छक्का. छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. टान्स बदल स्विचितचा फटका आहे. अगदी लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड सारखा उभा राहिला आणि फुल टच चेंडूवरती षटकाराला उम्माळीला. इस बार ऑफ स्टंप के बाहर तेरी मेरी चल रहे मैदान के अंदर. फुल लेंथ गेंद थी, अच्छी गेंद थी, बिंदी गेंद, सिक्सर, बिंदी गेंद. अब चौथी गेंद पर क्या होगा वो देखना बहुत जरूरी है. 10 गेंदें और 26 रनों की जरूरत है. रन संख्या 52, 2 विकेट के नुकसान पर ओमली अपनी बॉलिंग मार पर तैयार गेंदबाजी करने के लिए. पैरों पर गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलना तो चाहते थे, लेकिन अच्छी गेंद सटीक लाइन पर यॉर्क करते हुए इस पर गेंदबाज ओमली.
बिंदी गेंद सिक्सर, बिंदी गेंद सिंगल। अब आपके पास 9 गेंद 25 रनों की जरूरत है। शानदार वाइट बॉल का इशारा भी हुआ था, तो ये इवेंट पर ओवर मैदान के अंदर अब जाकर अगर देखें तो ये कमाल का मैच है। 9 गेंदे 25 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सौरभ, जिन्होंने खाता नहीं खोला। एक एंड पर विजय ने जबरदस्त बल्लेबाजी की है। 13 गेंदों में 26 रन बनाए हैं और ओम माली का ये दूसरा ओवर। अभी तक 9 गेंदों में 11 रन खर्च किए हैं। यहाँ अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी। टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा घुमा मिला, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया। पीछा कर रहे खिलाड़ी गेंद का, गेंद एक बार फिर आ रही है बाउंड्री की तरफ। 2 खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए और इसी के साथ अगर देखें तो रन तो बल्ले के बीचों बीच शॉट नहीं था, रन तो बिल्कुल आए हैं। अब कितने रन आए हैं इस गेंद के ऊपर? 3 रन। ये अच्छा ओवर, बहुत अच्छा ओवर घट रहा है। 56 रन 2 विकेट के नुकसान पर 8 गेंदों का खेल शेष है। 22 रनों की जरूरत है। क्या रोचक मुकाबला चल रहा है। शेवटच्या 8 चेंडूमध्ये बनवायचे आहेत ना प्रशांत सर, 17 धावा, 22 धावा निश्चितप्रमाणे ज्या बनवायच्या आहेत ना, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इथे ओम माळीला आलेला एक षटकार आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय तिथे 3 धावा या अतिशय महत्त्वाच्या ठरताना पाहायला मिळालं. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, परंतु इथे काही चेंडू बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. आपण पाहतो ना कधी कधी हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अगर यहाँ सीधी उंगली से गेंद निकल रहा है तो टेढ़ी करने की जरूरत नहीं है. देखिए दूसरी इंपॉर्टेंट बात है, लेग ब्रेकर आपके सामने है तो क्या वो स्ट्रोक खेलने की जरूरत है, वो भी एक बार भी देखा जाएगा. ये तेज गेंद थी, तेज गेंद थी. इनके पास केवल लेग ब्रेक नहीं है, एक बार वो टप्पा खाने के बाद बाहर की तरफ लेके जा रहे हैं, दूसरी बात वो तेज भी कर रहे हैं, तो अच्छा मिशन है. ओवर 5 समाप्त, 56 अब तक 56 रन और समीकरण एक बार फिर देखिए आपके पास अभी वो 6 गेंदें शेष है और जीतने के लिए अगर देखें तो चाहिए 22 रन. तो अच्छा कमबैक है, एक बहुत बड़ा स्ट्रोक आया था, रिवर्स स्विप कारगर साबित हुआ था, उसके बाद में बहुत अच्छा कमबैक किया गया. अब 6 गेंदें 22 चाहिए. इंटरेस्टिंग मैच, बहुत इंटरेस्टिंग मुकाबला. ये आखिरी 6 गेंदें बहुत मायने रखती है. याच्या अगोदरचा एक सामना आपण पाहिला ज्यावेळेस आधी 6 चेंडू 25 आणि त्यावेळेस पप्पू तोडकर खेळत असताना ओम माळीने 5व्या षटकामध्ये त्याला 4-3 चेंडू डॉट, 4थ्या चेंडूवरती लेग बाय चोर पण एक सिंगल येताना पाहायला मिळाली होती आणि सामना पोहोचला होता. चैलेंज किया गया है, तो बिल्कुल वाइट बॉल के लिए चैलेंज किया गया है. तेज रफ्तार की गेंद थी, बल्लेबाजों ने चैलेंज किया, रिव्यू लिया गया और फिर डिलीवरी है, पेड डिलीवरी है. तो चलिए मैच समीकरण में कोई बदलाव नहीं होगा. एक बार फिर खेल शुरू हो जाएगा. समय एक बार फिर मैं आपको बताना हूँ, जिस तरह से 4:27 हो गए हैं तो ज़्यादा वक्त ना ले, उसके बाद में और एक बहुत बड़ा मुकाबला आना बाकी है. मनोज मैं आपकी तरफ आ रहा हूँ, इंटरेस्टिंग मैच है. 6 गेंदें 25. अब एक बार फिर गेंदबाज ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, मैच बिल्कुल डिपेंड किया गया, वो स्कोर डिपेंड किया गया. क्या यहाँ से वो कहानी में बदलाव आएगा? सगळ्यात महत्त्वाचं पहिले 1-2 चेंडू सगळ्यात महत्त्वाचे राहते. म्हणजे जो काही गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर देणार नक्की कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर देतोय, असं कोणता गोलंदाज असेल जो इथे मात्र या 25 धावा रोखणारा असणार आहे. कारण एक तगडे दोन्ही फलंदाज आहेत. दोन्ही बॅटरने आतापर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी निश्चितप्रमाणे केली गेलेली आहे. 6 गेंदें 22, 6 गेंदें 25 वाले हम पहली कहानी बता रहे हैं. जब पप्पू तोड़कर आए थे, बिल्कुल ओके, ऑल राइट. चले एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. ऑल राइट 6 गेंदे और 22 रन. प्रमुख गेंदबाज के तौर पर विनायक, एक ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने आज बल्लेबाजी बहुत ही उम्दा की है. शुरू प्रीमियर लीग 2024 आप देख रहे हैं. आज का ये पहला दिन. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात करें तो सौरभ 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. विजय ने प्रभावित किया है, बहुत अच्छी पारी अभी तक इन्होंने खेली है. 15 गेंदों में 26 रन. स्ट्राइक रेट बहुत अच्छा है. पिंडी की जमावट, फ्लाइट 3 पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है. उसके साथ लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ है. मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइंडिंग पर एक खिलाड़ी दायरे के अंदर. प्रमुख गेंदबाज के तौर पर विनायक. इस बार अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लेकिन यहाँ क्या देखने में, ओ थर्ड अंपायर की तरफ इशारा किया गया है. टीवी अंपायर की तरफ जाएंगे. थ्रो अच्छा नहीं है, लेकिन अगर यहाँ तीसरे अंपायर की तरफ रेफर किया गया है तो उसके बाद में बल्लेबाज कितना भी आप कोशिश करें कुछ फायदा नहीं होगा, क्योंकि वहाँ गेंद बिल्कुल डेड हो गई है. तो टीवी अंपायर बिजी हो जाएंगे. अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर 6 गेंदों में 22. ये 20 पार. अब क्या 5 गेंदों में 22 आएंगे? क्या बल्लेबाज आउट नॉट आउट? बहुत सारी चीजें एक बार फिर हम इंतजार कर रहे हैं. किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार? इस मुकाबले में रोचकता है बरकरार. परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार करने की जरूरत है, क्योंकि कीप रोलिंग. टीवी अंपायर थोड़ा बिजी हो गए हैं. समीकरण आपको थोड़ी देर के बाद बताएंगे. मनोज, इंपॉर्टेंट मैच है और इंपॉर्टेंट रोल रहेगा विजय का, लेकिन उतनी ही एक बार फिर इंपॉर्टेंट पारी खेलनी होगी सौरभ को. की सगळी आपण पाहतोय की ही विकेट आणि स्ट्राईकला विजयनाचा
टीवी अंपायर देखिए क्या इशारा करेंगे वो देखना बहुत जरूरी। बऱ्याच वेळा आपण कधी कधी संभाषण चालू असतो आकडेवारीवरती पण आपलं सातत्याने बोलणं चालू असेल तर त्यांचं बोलणं होत नाही आणि त्यांचं जेवढं लवकर बोलणं होईल तेवढं लवकर रिझल्ट येईल. ते जेवढे लेट संभाषण करतील तेवढा रिझल्ट लेट येणार आहे. त्यामुळे आता तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतो आपण पाहू. तिसऱ्या पंचांचे जुम्मी केंद्र राजू डावकर सर आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतो की स्ट्राईकला विजयला यायचं होतं आणि तो प्रयत्न थोडासा सफल की असफल त्याचा रिझल्ट नंतरच कळणार आहे. मैदानात सुरू या ठिकाणी झाले धडपड आणि फलंदाज बाद या ठिकाणी फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद होईल. मैदानात सुरू आहे धडपड. हृदयाची वाढले धडधड. मैदानात बॅट्समनने केले गडबड. मोक्याच्या क्षणी गडबड झालेली आहे. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. मी बॅटर अगदी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन राहुल डफळ आपण पाहणार आहोत. दोन्ही बॅटर अगदी आपण पाहिले राहुल डफळ आणि विजय डफळ मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. शेवटचे चेंडू जर पाहिले तर शिल्लक राहिले ते अजूनही 5 आणि 5 चेंडूमध्ये 22 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. विजय डफळ स्ट्राईक लावण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यात त्याला यश आलं नाही आणि बॅटरला इथे बाद व्हावं लागलं. विनायक रुक गए हैं. एक बार फिर देखिए क्या बॉडी लाइन पर खिलाड़ी तैयार नहीं है इसलिए रुक गए हैं. डिस्क लेग पर खिलाड़ी तैयार नहीं है लेकिन मानसिक तौर पर बल्लेबाज को तैयार होना होगा. एक बार फिर माइंडसेट गेंदबाज का भी अच्छा होना बहुत जरूरी है. यहाँ से गलती की कोई गुंजाइश नहीं है. विनायक अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. ओ बहुत बढ़िया गेंद. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था और अब देखते क्या होता है. जोरदार अपील दोनों तरफ से बिल्कुल गेंदबाज और बल्लेबाज की तरफ से. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे. यहां तक आवाज आई थी. बल्लेबाज गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. नगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. ही गोष्ट तितकीच खरी. आवाज आपल्याला आला होता तो आवाज कोणाचा होता. तो आवाज होता तो राहुल डफळचा होता की विजय डफळ तू स्ट्राईकला आहे म्हणून. हा आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला मिळत होता आणि तोच प्रयत्न होता विजय डफळ स्ट्राईकला आणायचा आणि त्याच्यामध्ये राहुल थोडासा यशस्वी होताना पाहायला मिळाला. आत्म पाहतो असतो रनआउटची विकेट ही क्रिकेटमधली आत्महत्या आहे पण इथं आत्महत्या नाही. इथं बलिदान आहे विजयला स्ट्राईकला आणण्यासाठी. बिल्कुल सैक्रिफाइस किया अपना विकेट. बहुत महत्वपूर्ण होता है. बहुत बढ़िया बहुत ही इंपॉर्टेंट ये मैच है. और सेट बल्लेबाज विजय इस वक्त स्ट्राइकर इन पर 56 रन 4 विकेट के नुकसान पर 4 गेंदें और 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अब मजा आएगा क्योंकि विनायक ने पहले 2 गेंदों पर बहुत अच्छी गेंदबाजी जरूर की है. 2 रन आउट आपको जरूर मिले. टीम में एक बार फिर कमबैक करना चाह रही है. 4 गेंदें 22. स्ट्राइकर पर बल्लेबाज विजय तैयार बल्लेबाजी करने के लिए. प्रमुख फिलहाल देखिए आपके पास ये आने वाली गेंद बहुत महत्वपूर्ण है. इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो मैच में कमबैक करने का मौका बल्लेबाजों को मिलेगा. धनुबा वॉरियर्स रविकास प्रतिष्ठान के बीच एक तगड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला. प्रमुख गेंदबाज के तौर पर विनायक तैयार. बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा. क्या जबरदस्त गेंदबाजी विनायक द्वारा. बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे विजय. बड़ी सफलता. प्राइसलेस विकेट गॉन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्डम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. विजय डफळची सगळ्यात मोठी विकेट आहे त्यांना पाहायला मिळाली आणि एवढ्या वेळ 4 चेंडू 22चा पाठलाग जरी करत असताना विजय होता तोपर्यंत आशा पल्लवीत होत्या. एक वाटत होतं की चला एक मोठे 2 पटके निश्चितप्रमाणे बॅटमधून येईल असं एक निश्चितप्रमाणे वाटत होतं. त्याची विकेट आली आणि मोरल झोनतून आपण त्या इच्छा आकांक्षा आहेत त्या थोड्याशा डाऊन होताना पाहायला मिळाल्या. पण क्रिकेट आहे भाई या कुछ भी हो सकता है. बरेचशा कहाण्या किस्से आहेत त्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. तत्पूर्वी आपण इथे पाहूया 3 चेंडू आणि 22. एक सूचना आहे शिवशंभो वॉरियर्स जातेगाव संघाचा कॅप्टन हजर रहा. शिवशंभो वॉरियर्स कैप्टन बिल्कुल रेडी है वो अगले पाकिस्तान के लिए रेडी है. आप क्या कहना चाह रहे हैं. चमत्कार होते लेकिन बार बार नहीं होते लेकिन होते जरूर है क्रिकेट में. बिल्कुल क्या अब चमत्कार आना बाकी है. देखना बहुत जरूरी है. इंटरेस्टिंग मैच है. अब तक 56 5 विकेट के नुकसान पर 3 गेंदें और 22 रनों की जरूरत. और टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. विनायक है
नाम में विनायक है, ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाज में एक बार अपना दमखम दिखाया, लेकिन जब एक बार फिर आखिरी ओवर में गेंदबाजी करने के लिए आए तो 2 रनआउट, बहुत महत्वपूर्ण रनआउट, उसके बाद में एक विकेट आपको प्राप्त हुआ। शानदार, बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है गेंदबाज विनायक का। इस ओवर की अगली गेंद बिल्कुल ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। क्या गजब की गेंदबाजी रही है विनायक की, शिकंजा कस लिया है जीत की दहलीज पट्टी में ग्राम विकास प्रतिष्ठान। एक अर्धा तास अजून फक्त कुपन्स जर कोणाला घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकता, ज्या कुपन्समध्ये तुम्हाला एक सायकल 25 रुपयामध्ये मिळणार आहे आणि आजचं लकी ड्रॉ आजच होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल, आपण या ठिकाणी राहिलेल्या प्रेक्षकांनी यांनी कुपन्स घेतले नसेल त्यांनी अजून कुपन्स घ्यावे. शेवटच्या चिन्हवती चौकार आलाय. समीकरण जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे पूर्णपणे होऊ शकलं नाही आणि इथे ग्रामविकास प्रतिष्ठान संघ वाडागाव संघाने इथे मॅच जिंकली. टॉससाठी रेडी राहा ग्रामविकास प्रतिष्ठान आणि शिवशंभो वॉरियर्स जातेगाव. प्रेक्षकांसाठी खास सुवर्ण संधी